तुमच्या एजन्सीला फोन लावते मी. ही एजन्सी? अहो एजन्सीला कशाला फोन? क्रॉस चेक करायला. फक्त त्यांनीच पैसे वाढवलेत का सगळ्याच एजन्सीजने पैसे वाढवलेत? त्यांच्याशी बोलून कंझ्युमर कोर्टात तक्रारच करते आता. 2000 घेतात का सिलेंडरचे? अहो ताई कशाला प्रकरण वाढवताय? माफ करा, चुकलं माझं. हे ऑफिशियल नाही आहे. खोटं बोललात ना? म्हणजे लुटत होतात आम्हाला? नाही लुटत नव्हतो ते. मी आपलं ते काय ते सरळ सरळ असे वाढवून रेट लावताय तुम्ही. म्हणजे बाहेरच्या सगळ्या सिच्युएशनचा आणि बायकांच्या भोळेपणाचा तू असा फायदा घेतोयस? अहो बाई तुम्ही ए शट अप. परत बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं ना? हे अशा मार्गाने पैसे मिळवलेले ना हे पचत नाहीत. करू का कंप्लेंट एजन्सीकडे? हा करू करू. मॅडम चुकलं माझं. जे पावतीवरती रक्कम आहे ती द्या आणि मोकळं करा मला. परत नाही होणार असं. ₹30. हो कसली जीवत आहे ना ती. यावेळेस सोडते, पण पुन्हा असं करू नका. हे असं काहीतरी करायला सांगणारे लोक ना खूप भेटतील तुम्हाला. पण तुम्हाला कळत नाही का? हे असं सामान्य माणसांना लुटून पैसे कमवाल तर तुमच्या मुलाबाळांना काय तोंड दाखवाल? चुकलं माझं. तेवढं ते रिकामा सिलेंडर देता का? आणि तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची गरज नाहीये तुम्हाला. गरज नाहीये. गरज होती ना म्हणून बोलले मी. धावून आले मदतीला. समीरची आई म्हणजे मी मदत पण नाही करायची? काळजी वाटते मला या घराची. काळजी? काल बघितली तुमची काळजी. बाबांच्या एनजीओप्लास्टीसाठी पैशांची गरज असताना फोन बंद करून बसलात तुम्ही. नाही, मला अपेक्षा नव्हती तुमच्या मदतीची, पण निदान आईंसाठी तरी फोन उचलायचा. असो, 5 लाखांच्या महानपणापेक्षा 2000चा महानपण दाखवणं सोपं वाटलं असेल ना तुम्हाला? ए गब्बस. मोठेपणा दाखवायची हौस नाहीये मला. आणि आय एम नॉट आन्सरेबल टू यू. ओके? मी काल का नव्हते आणि पैशांची मदत का करू शकले नाही ना हे मी समीरच्या आईला एक्सप्लेन केलंय सगळं. हा हा हो हो हो.
आणि तुझं काय ग? काल पैशांची व्यवस्था केली म्हणून माज आलाय तुला? मोठी सून म्हणून मिरवतेस ना? आणि केलेले उपकार हे असे हे बोलून दाखवतेस? मुळात तू पैशांची सोय कशी केलीस हा प्रश्न आहे. आय एम शुअर काहीतरी आहे ना चुकीच्या मार्गानेच केलं असेल. काय आहे ना, वेळेवर उपचार मिळणं खूप गरजेचं असतं आणि तुमच्या बाबांना ते उपचार मिळाले. शांत झोपले दादा. पण तुम्ही मला कळवायचं होतं ना. हॉस्पिटल म्हटलं ना की मॅन पॉवर लागते, मी लगेच आलो असतो ना. हं? तुमच्या घरात इतके प्रॉब्लेम असताना आमच्या घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं. हे सगळं बघितल्यानंतर ना मला माझीच लाज वाटली. अहो इतकी घाई नव्हती हो. बघा बाबा, तुम्ही असा काही विचार करू नका. आणि आपल्या दोघांची घरची परिस्थिती एकमेकांपासून लपली आहे का? तुम्ही सगळे खूप प्रेशरमध्ये आहात, त्यामुळे अर्पिता मॅडमचं हे डब्यांचं काम लवकरात लवकर सुरू होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. निकी, मी तुला ती लिस्ट तयार करायला सांगितली होती क्लायंट्सची, केलीस तू? ह्यात नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आणि कोणाचं काय पथ्य आहे ते सगळं लिहिलंय. व्हेरी गुड. माझ्या अंदाजाने दुपारपर्यंत बाबांना डिस्चार्ज मिळेल आज. त्यानंतर मी लगेच कामाला लागतो. पण तोपर्यंत तुम्ही बाकीची सगळी तयारी करून ठेवा. म्हणजे रॉ मटेरियल, मेनू आणि आठवडाभराचं सगळं टाइम टेबल. काय आपल्याला सोपं जाईल सगळं रन करायला. हां, बाबा तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही हो मला. प्रत्येक वेळेला देवासारखे धावून येता तुम्ही. तुमच्यामुळे माझ्या मनावरचा ताण, माझ्या मनावरचं ओझं किती कमी झालंय काय सांगतो तुम्हाला. काय करताय तुम्ही हे सगळं? आणि हे तुम्ही काय मुलासारखं मानता ना मला?